नमस्कार, एक और जंग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। उल्हासनगर आशेले गांव में गुंडों का खुलेआम आतंक, हथियारों से हमला, 5 से 6 लोग घायल। गुंडों ने दोपहिया, रिक्शा और 4 पहिया वाहनों में भी तोड़फोड़ की। उल्हासनगर कैंप क्रमांक 4 के पास आशेले गांव में धारदार हथियार लेकर 4 से 5 लोगों के गिरोह ने सड़कों पर आतंक मचाया। इस हमले में पुरुष, महिलाएं और क्लास से घर लौट रहे छात्रों समेत कुल 5 से 6 लोग घायल हो गए। सभी घायलों का उल्लासनगर के सेंट्रल हॉस्पिटल में इलाज चल रहा है। ये घटना भक्ति पीठ के पास हुई और गिरोह ने सड़क पर खड़े दोपहिया, रिक्शा और 4 पहिया वाहनों में भी तोड़फोड़ की। इस आतंक में सचिन मोरे नामक युवक और उसकी मां पर धारदार हथियारों से हमला किया गया। उसके साथ एक अन्य व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया। सभी घायलों का केंद्रीय अस्पताल में इलाज चल रहा है। घटना की जानकारी मिलते ही विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के अधिकारी मौके पर पहुंचे। इससे पहले भी इस क्षेत्र में गंजेड़ी युवकों और आतंकी गिरोहों द्वारा सामूहिक हिंसा की घटनाएं घटित हो चुकी हैं और पुलिस विभाग की लापरवाही के कारण अभी तक इनके खिलाफ सख्त कार्रवाई नहीं की गई। नतीजतन ऐसे गिरोहों का हौसला बुलंद होता जा रहा है और वे खुलेआम अपराध करते नजर आ रहे हैं, जिससे आम नागरिकों की सुरक्षा पर गंभीर सवाल उठाए जा रहे हैं। सचिन मधुकर मोरे, मी आशयपाडा परमानंद भक्तीपीठ विश्वास कॉलनीमध्ये राहतो। मी माझ्या आई प्राइम डायग्नोस्टिक मध्ये जॉब करते। तिथून आईला सुट्टी झाली तिची 5 वाजता। आईला घेऊन मी घरी येत होतो। घरी परत असताना तर ते लाल करून आहे त्या मुलाचं नाव, ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला। म्हणजे त्यांनी डायरेक्ट मध्येच गाडी थांबवली आणि मला बोलतो की तू भक्तीपीठ राहतो ना, बंटी सोबत असतो ना, बंटी आहे सोबत, आणि डायरेक्ट त्यांनी तलवार वगैरे काय तुझ्या हातात होती, त्यांनी डायरेक्ट माझ्या ह्या हातावरती मारला, राईटच्या। वजह काय मारायची वजह काय? काय काहीच नाही। आई मागे बसली होती, डायरेक्ट मला थांबवलं, बोलतो तू भक्तीपीठ वरती राहतो ना, बस तेवढंच। किती जण हल्ला केला? ते 3 जण होते। एकाच्या हातात रॉड होता स्टीलचा आणि दुसऱ्याकडे चाकू होता मोठा धारदार, आणि याच्याकडे तलवार सारखं काहीतरी शस्त्र होतं। ते शस्त्र तिकडे पडलेलं आहे। त्यांनी एकूण किती जणांवर हल्ला केला? माझ्या समोर पहिले एका व्यक्ती होतो तिकडे बसलाय, नंतर माझ्या आणि आमच्या दोघांच्या अगोदर त्यांनी अजून एकावरती कोणाची गणेश मंदिर जवळ एकावरती हातावर हल्ला केला। मला इथं लागलंय, मी पकडलं त्याचं, माझ्या पोराला मारत होता ना, मी त्याचा पकडला तर मला मी त्याने मारायला ते स्टीलवाला दांडा आणि ती अशी वाकडी काहीतरी आहे ना, ती काय त्याला बोलतात, काय बोलतात त्याला, ते काहीतरी होतं, ते लोखंडासारखं एक दुसरं एक होतं, म्हणजे 4-5 वस्ता त्यांच्या हातात होत्या। तर मी त्याच्या हातातून ते ओढलं ना, त्याच्या मागं धावले, तरी पण मला येऊन सांगितलं मारायला बघत। असं फक्त तुमच्यावरच हमला केला की किती लोक? माझ्या पोरावरती भी हमला केला, अजून 2-4 जण हे 5-6 जण त्यांच्यावरती भी हमला केला। एकावर मारत गेले ते लोक, मारत गेले। पहिले त्या गाडी पाडली, कोणाची तरी गाडी होती, ती गाडी पाडली आणि त्या गाडीला मारत होती। दगड एवढा मोठा उचलला, तर दगड मारला, तर मी माझ्या पोरा बोले बाबा तिथं काहीतरी चाललंय म्हणून आपण थोडं साईडला उभं राहा। आम्ही साईडला उभं राहायला गेलो, तर तो आला तिथून धावत, काय रे तू गाडी चालून आला का म्हणून त्याच्यावरती वार केली। मी प्राण मध्ये काम करते, माझा पोरगा मला घ्यायला आला होता, आम्ही चाललो होतो रस्त्याने, तर त्या चायनीज वाल्याच्या इथं त्याला पकडून सने असं कॉलरला पकडला, माझा गाडी क्यों चला रहा है करके बोलतो, बाबा मी माझ्या रस्त्याला चाललोय। तर त्याने पटापट वार टाकायची सुरुवात केली। मी पकडत गेलो तर माझ्यावरती बी त्याने टाकले। तर मला माझ्या पोराला छातीवर, डोक्यावरती, हाताला पूर्ण फाडलंय माझं पोरग। मला असं मारलं, माझ्यावरती रॉड टाकलं। कशाने मारलं? काय होतं? काहीतरी ते चॉपर होता एक, असं काहीतरी लहानवाला चमकवाला, मला नाव नाही माहिती दादा त्या वस्तांची, मी कधी जिंदगीमध्ये ते बघितलं नाही। त्या मुलाला जो मारत होता त्याने तुम्ही कधी ओळखता का? काय मी त्या पोरांना नाही ओळखत, मला माहित पण नाही ती पोरं कुठली आहेत, काय आहेत, काहीच माहिती नाही। मी कामाला जाणारी बाई आहे, सकाळी जाते संध्याकाळी येते, माझा पोरगा मला घ्यायला येतो आणि ते आमच्यावरती त्यानं काही अचानक हल्ला केला। मी त्याला बोलते, ए बाबा काय झालं, का गाडी का चालवून आणली त्यांनी, म्हणून त्यांनी मार केला त्यांनी। माझी पण 4 व्हीलरची काच बीत तोडली। माझी बायको पाणी आहे का म्हणून बाहेर बघायला तिच्यावर हात उगारला आणि पळाले।
हे जे नाटकं चालू आहेत ते यांचे पकडून बिकडून काय नाही. आता गाडी उभी आहे, तिथं गाडी उभी आहे, 2 दिवस नाटक असतं, त्याच्यानंतर काही नाही. आणि जे पकडतात सोडून देतात. अरे त्यांची धिंड काढा आमच्या समोर, मग आम्ही बघू हां कोण कोण आहे काय ते. हां आज 8, 10, 15 हजाराचं नुकसान झालं, कोण भरून देणार आहे ते? हां काहीतरी हां अरे पोट आहे. मी रिटायर माणूस आहे. हां रिटायर माणसं काय करणार रिटायर माणूस. आता तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे? हां पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असणार? अरे त्यांना पकडल्यावर धिंड काढा, इथं सगळी दिसू द्यात पब्लिकला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पोलीस चौकी झाली पाहिजे. इथं 2 दिवस हे गाड्या येतील, तिकडं गाड्या उभ्या आहेत, काय फायदा त्याचा? 2 दिवसांना पुन्हा 15 दिवसांना हे असे काय 4थी 5वी घडलेली गोष्ट आहे. हां जो तो धिंगाणा करतो 2 दिवस आतमध्ये की 3ऱ्या दिवशी फिरतोय तो, काय फायदा त्याचा? काय झालेलं ते घटना? तुमचं नाव काय आहे आणि काय घटना झालेली इकडं? माझं नाव पल्लवी संतोष भोसले. मी आशाळपाडा गणपती मंदिर 4 येथे राहत आहे. या आशाळपाड्यात गेले 15 ते 20 दिवस लहान लहान मुलं नशा करून चाकू, रॉड असे अनेक हत्यारं त्यांच्यासोबत राहून ते जे पण काही भेटेल त्यांना मारते ती, गाड्यांची तोडफोड, शिवीगाळ असं करत ही लोक रस्त्याने माहोल करतच चालते ती. आता एक 8 दिवस झालं त्यांनी एका मुलाला डोक्यात मारलं, ते झालं. आणि ही लोक पोलीस यांच्यावरती दखल घेतच नाही. 4 दिवस 8 दिवस घेतात की नादान म्हणून यांना सोडून देते ती. असं कसं नादान आहे तर त्यांच्याकडे रॉड कसं आहे, त्यांना हत्यारं घ्यायला पैसे कसं आहे, मग पोलीस लोक याच्यावरती का दखल घेत नाहीत? आज माझी रिक्षा फोडली, आज मी भाजीचा धंदा करते, माझ्या रिक्षाचा खर्च हे लोक भरून देणार आहेत का किंवा पोलीस लोक भरून देणार आहेत का? आज 5 ते 6 वाजता या 4-5 जणांनी रिक्षा, बाईक, ॲक्टिवा असे धंदे, काहींचं पाणीपुरी, काहींचं 4 व्हीलर, काहींचं बाईक, असं सगळ्यांचं नुकसान केलेलं आहे. तर ह्या पोलीस काय करतात? पोलीस काय असेच बसलेत का? हां 2 दिवस पोलीस लोक नेतात, 4 दिवस ठेवतात की सोडून देतात. पोलीस लोकांना एकच सांगणं आहे की तुम्ही त्यांना नेऊच नका. जे गुन्हा करताय ना, जे गुन्हा करताय त्यांना नेऊ नका, त्यांच्या आई वडिलांना जमा करा. आई वडिलांना जेव्हा जमा करणार ना तेव्हा ती पोरं सुधारतील. तोपर्यंत ती पोरं सुधारणार नाहीत आणि पोलीस लोक काय दखल त्यांची घेणार नाहीत. कुठले पोरं आहेत ते? ते इथलेच आहेत आशाळपाड्यातली. आशाळपाड्यातली त्यातलं नाव काय मला जास्त माहित नाही. तरी एकाचं नाव काय लाला का लल्ला असं काहीतरी ती लोक बोलता बोलता वरडत होती की लल्ला पळ, एवढंच मला नाव माहित आहे. फिलहाल मेरे साथ इतना ही. ताजा खबरों के लिए बने रहिए हमारे साथ, देखते रहिए हमारा चैनल एक और जन न्यूज.